तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे सर आपल्या सोबत आहे। सर, पाकिस्तानचे गुप्तहेर यांना अटक करण्याचं सत्र सध्या सुरू आहे। पंजाबमध्ये ती कारवाई करण्यात आलेली आहे। स्लीपर सेल ही मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे, कारण की इतकं सगळं हे चाललं आहे, स्लीपर सेलच्या मदतीशिवाय शक्य नाही। काय वाटतं तुम्हाला? नाही, स्लीपर सेल आपल्याकडे खूप आधीपासून आहेत, म्हणूनच ती इतक्या सगळ्या घटना आपल्याकडे होतात। जितक्या आतंकवादी घटना झाल्या आहेत आपल्याकडे, कोणी ना कोणी त्यांना मदत करणार आहे। जो मदत करणार आहे तो स्लीपर सेल आहे। पण आता म्हणजे देशाची गुप्तहेर करून माहिती आपल्या दुश्मन राष्ट्राला देणे हा घोर आपत्तीजनक आणि घोर अपराध आहे, राष्ट्रद्रोह आहे। आता जे 6-7 लोक पकडले गेले, तर याच्या आधी पण असे प्रकरण झालेले आहेत, पण आता युद्धाच्या स्थितीमध्ये हे जर पकडल्या जात आहेत ते फार गंभीर विषय आहे। आणि म्हणून प्रशासनाची जितकी जबाबदारी आहे की त्यांनी आपली यंत्रणा सक्रिय करणे, अजून त्याच्यामध्ये काही बल देणे, किंवा एखादा कोणी नोडल ऑफिसर ATS वगैरे असं काही काय काय त्याला करता येईल जे त्यांच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये आहे, ते सगळं त्यांनी करून आणि देशामध्ये थोडीशी जरा हेरगिरी हे वाढवायला पाहिजे आणि अशा सगळ्या लोकांना पकडलं पाहिजे। पण फक्त हे प्रशासनाचं आणि शासनाचंच काम नाही आहे, तर जी जनता आहे यांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। कोण संदिग्ध माणूस आम्हाला दिसतो आहे, कोणाची गतिविधी आम्हाला संदिग्ध वाटते आहे, असं मला थोडासाही संशय जर झाला तर त्याची लगेच माहिती आम्ही स्थानिक पोलिसांना दिली पाहिजे आणि पोलिसांनी पण तत्परतेने ते सगळी कार्यवाही केली पाहिजे, त्या व्यक्तीवरती नजर हे केली पाहिजे। हे करताना फक्त इतकं प्रशासनाने लक्ष द्यावं की ज्या व्यक्तीने तुम्हाला सूचना दिली आहे त्याचं नाव गुप्त राहावं। हे जर तुम्ही गुप्त ठेवलं तर जनता तुमच्यासमोर येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतील, आणि तुम्ही जर त्यांचं नाव उघड केलं तर त्यांना आपल्या जीवाची भीती राहणार आहे, म्हणून मग ते समोर यायला पाहणार नाहीत। आमच्यासारखे काही लोक येतील, पण सर्वसाधारण जनता अशी समोर येऊन हे सगळं काम करतील असं नाही वाटत। म्हणून त्यांची नावं गुप्त ठेवावी आणि जनतेला पण आम्ही आव्हान करतो की बा त्यांनी असा काही आमच्या लक्षात येत आहे की कोणी हा संदिग्ध व्यक्ती आहे, याची गतिविधी संदिग्ध आहे, हा अचानक का दिसतो आहे, तर ती माहिती आपण पोलिसांना पुरवावी। तुम्ही मागणी करता टास्क फोर्स प्रत्येक राज्याने नेमावी अशी? हो, टास्क फोर्स करावा, प्रत्येक जिल्ह्याला एक नोडल ऑफिसर त्याच्याकरता नेमावा, एक टीम त्याच्याकरता करावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये। हे केल्यानेच ते होणार आहे, नाहीतर चालूच आहे। जेव्हा काही कोणा खूप मोठा प्रकरण होऊन जाईल तेव्हा कोणीतरी लक्षात येईल, पण जर आम्ही सक्रिय राहिलो, सतत सक्रिय राहिलो, तर या घटनाच होणार नाही याची खात्री करता येईल। काही या स्लीपर सेल्सला आणखी काही मदत करणारे लोक असतील असं वाटतं तुम्हाला? संघटना असतील भारतात कार्यरत? नाही, आहेतच ना, आपल्याकडे किती प्रतिबंधित संघटना आहे, PFI वगैरे सगळं आहेत ना आपल्याकडे। त्यांच्यावर प्रतिबंध लावला म्हणून काय त्यांची सगळ्या गतिविधी बंद त्या आहेतच, त्याचे लोक इथे आहेतच, तर ते तर या सगळ्या याच्यामध्ये सक्रिय आहेत। त्यांना शोधून काढण्याची गरज आहे खरं म्हणजे, की कोण आहे सक्रिय, कोण हे सगळं करून राहिलेलं आहे। आता जे घटना आपल्याकडे पाहतो, जितका आतंकवादी घटना आहे, तो बाहेरून एक दुसऱ्या देशातून एक माणूस येतो आणि सगळ्या घटनेला करून चालला जातो, तर त्याला रस्ते कोण दाखवतो, टॅक्सी कोण उपलब्ध करून, हॉटेल कोण उपलब्ध करतो, जेवण कोण उपलब्ध करून देतं, हे सगळे स्लीपर सेल आहेत। हे सगळे मदतगार आहेत ना, स्लीपर सेल म्हणजे मदतगार, त्यांना माहिती पुरवणारे, त्यांना मदत करणारे, हे स्लीपर सेल आहेत ना। हे जितके लोक आहेत यांना शोधून काढण्याची गरज आहे। प्रत्येक राज्यात असं वाटतं मला? सगळं पूर्ण देशभरात असतील हे, कारण की घटना तर आतंकवादी घटना पूर्ण देशभरात होऊन राहिल्या आहेत, तर म्हणजे सगळ्या देशभरामध्येच आहे याचा अर्थ। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।